युरोपमध्ये ते राजे रजवाड्यां उमरावांच्या ताब्यात होतं, म्हणून त्यांनी ब्रिटिशांनी स्वतःच्या ताब्यात घेतलं आणि वाट लावली. आपण ते कंटिन्यू केलं. हा, जलसंस्कृती पण आपल्याकडे विकेंद्रित होती. 1500 साली 50,000 तलावातनं आपण पाणी देत होतो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं स्थानिक लोक सांभाळत होते. याला डिसेंट्रलायझेशन ऑफ वॉटर अँड पॉवर म्हणता येईल. ब्रिटिशांनी ते सेंट्रलाइज केलं, आपणही ते सेंट्रलाइज केलं. हे जोपर्यंत विकेंद्रित होणार नाही, लोकशाही म्हणजे सगळ्या गोष्टीचं विकेंद्रीकरण, हे करण्याची वेळ आता आलेली आणि हे आता युरोपमध्ये करतायत. आणि म्हणून तिकडं महापौर विकासाला जबाबदार असतो. आपल्याकडे महापौराला काही किंमतच नाही. या म्हणजे स्थानिक लोकांनी आमचा विकास कसा पाहिजे ते ठरवलं पाहिजे का नाही. बरोबर. स्थानिक ओढ्याला महत्व हे आम्हाला कळणार आहे, स्थानिक तलावाला महत्व हे आम्हाला कळणार आहे. या दृष्टीने आपल्याला पुनर्नियोजन करणं आणि पुनर्बांधणी करणं आवश्यक आहे. तो खरा विकास असणार आहे. सर, आपण एक उल्लेख केला की ज्या पूर परिस्थितीचा आहे किंवा विकासाचा आहे, सरकार अलीकडं एक योजना घेऊन येते, ते म्हणजे पूर नियंत्रित करण्यासाठी नदीच्या काठांवरती संरक्षण भिंती बांधायच्या. हे जे काही पूर येते, खास करून आपण कोल्हापूरमध्ये आहोत, तर पुराचं पाणी हे पुन्हा मराठवाड्यात उचलून न्यायचं, आणि हे कितपत योग्य वाटते ही संकल्पना, आणि याचा पर्यावरणावरती काय या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो का? आपल्याकडं कॉन्क्रिटीकरणाचं समर्थन करण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना आणि वेगवेगळ्या स्कीम्स सादर केल्या जातात. नदीचा घाट कसा असला पाहिजे, जो निसर्ग, तुम्ही निसर्गाला विरोध करून काही करू नका, कारण निसर्ग वेळ म्हणजे योग्य क्षणी त्याला नष्ट करून टाकेल. तर एम्बँकमेंटमुळं जगामध्ये कुठंही तुम्हाला पूर रोखता आलाय, कोणत्या पद्धतीचा, कुठे, ह्या खूप मर्यादा आहेत, त्याला अतिशय मर्यादा आहेत. नेदरलँडमध्ये पण आता तयार करतायत, पण ती इतकी कल्पकता आहे की कधी त्यातनं पाणी निघून जाईल, आणि म्हणजे एक रिजिड स्ट्रक्चर करून तुम्हाला चालणार नाही. त्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी पाहिजे आणि त्याचं वेळोवेळी नियंत्रण पाहिजे.